आरोग्याच्या एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या कार्यारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आयुष्यमान भव असं या कार्यक्रमाचं नाव आहे। त्याचं आत्ताच उद्घाटन आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती मॅडम यांनी आत्ताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि राज्यस्तरावरचं उद्घाटन आपल्या राज्याचे राज्यपाल व्हाईस सर यांनी आत्ताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे। त्यानंतर आपण राज्याचं उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा पातळी आणि तालुका पातळी याच्या उद्घाटनासाठी सावंतवाडीच्या उद्घाटनासाठी आपण इथे जमलेलो आहोत। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा सगळ्यात महत्त्वाचा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये जे काय कार्यक्रम प्रस्तावित आहेत त्याची माहिती आमचे दवाखान्याचे सुप्रिटेंडेंट अवळे सर देतील, पण त्या सर्वप्रथम या कार्यक्रमाला आपण सर्व लोक दवाखान्याचे हितचिंतक मार्गदर्शक तसेच समाजमित्र नकुल पार्सेकर सर ॲडव्होकेट हे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत डॉक्टर अवळे सर करतील। जे संपूर्ण फील्ड बघतात PSC आणि फील्ड या आमच्या सहकारी EMO तालुका वैद्यकीय अधिकारी मॅडम उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत अवळे सर करतील। शिरोडकर मॅडम। काम केलं हे आमच्या शिरोडकर मॅडम, उपस्थित पत्रकार मित्र, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ज्यावेळी मदर तेरेसाला जे अवॉर्ड मिळालं त्याचं एक प्रतीक म्हणून आपण सगळं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडलेला आहे। हा जो शुभारंभ झालेला आहे ॲक्च्युली 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमाची जी मोहीम राबविली जाणार आहे। यामध्ये यांचा उद्देश एकच आहे की जे वेगवेगळे वंचित घटक आहेत त्यांच्या दारापर्यंत ही आरोग्य मोहीम पोचवण्याचा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। ते केंद्रीय स्तरापासून राज्यस्तर, जिल्हास्तर, आपल्या तालुका स्तरापासून नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या लेवलला वेगवेगळ्या माध्यमातून याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे। त्या पद्धतीने हा कार्यक्रम यापूर्वीही झालेला होता, परंतु याच्यामध्ये एकच त्यांनी ॲडिशनल एक हे केलेलं आहे की 18 वर्षावरील पुरुष या सर्वांची आरोग्य तपासणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे आरोग्य मेळावे, रक्तदान शिबिर, लहान मुलांचे शिबिर आणि काउन्सिलिंग वेगवेगळ्या स्तरावर घेतले जाणार आहेत आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन हा आरोग्याचा कार्यक्रम प्रत्येक वंचित घटकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया। त्यामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले पत्रकार बंधू हे नेहमीच अग्रेसर असतात। तरी या सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की ही मोहीम आपण 31 डिसेंबरपर्यंत अतिशय यशस्वी रीतीने राबवूया। यामध्ये आपल्या काही सूचना असतील तरी तुम्ही आम्हाला दिल्या तरी त्याची आपण अंमलबजावणी करू। अभियान 17 सप्टेंबरपासून होणार आहे। आज भारत सरकारच्या माध्यमातून आज दिल्लीमध्ये त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि ह्या आयुष्यमान अभियानाचा मुख्य उद्देश अवळे सरांनी सांगितलेच आहे, पण या आयुष्यमान भारतच्या अभियानामध्ये सर्वसामान्यांच्या जाणीव होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी राज्यस्तरापासून ते ग्रामीण स्तरापर्यंत या अभियानाचं महत्त्व हे अजूनही काही स्तरावर पोचलेलं नाही। आता आयुष्यमान कार्ड आपण काढतो की त्या ठिकाणी आपल्याला 5 लाख उपचारासाठी अनुदान मिळलं जातं। महात्मा गांधी फुले योजना आहे, ह्याही योजना आहे, ते आता संपूर्ण त्या योजनेमध्ये आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले हा आता एकत्रित केले। त्यामध्ये 5 लाख रुपये ते त्या गरीब रुग्णांना
आर्थिक सहाय्य केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलं जातं. हे अभियान राबवत असताना पत्रकारांचा सुद्धा महत्त्वाचा याच्यात भाग आहे. कारण पत्रकार बंधूंनी आपल्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देणं आणि त्याचा उपभोग करणे, सामाजिक संस्था असू दे किंवा आमच्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता असेल, हा सुद्धा ग्रामीण भागापर्यंत याच्यामध्ये प्रत्येकाला ग्रामीण भागातील अगदी ती लहान मुलं असू दे, अगदी ज्येष्ठ सिनियर सिटीजन मनुष्य असू दे, त्याला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळण्याचं त्याच्या पाठीमागे ह्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मग नकुल पालसने सांगितलं की त्याचबरोबर ह्या जेव्हा योजना वेगवेगळ्या पद्धतीने आपण राबवत असताना आणि ते सुद्धा अभियान या काळामध्ये 2 ऑक्टोबरपासून सुद्धा सुरू होत आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, अन्य आरोग्याच्या आता ज्या सुविधा आहेत त्याची माहिती प्रत्येक गावोगाव मिळणं आता सध्या चालू आहे. अनेक ठिकाणी या नर्सेस आहेत, प्राथमिक आरोग्याचं ते प्रत्येक घरोघरी जाऊन ते आपच ना ते आप कार्ड मिळून देणं प्रत्येकाच्या घरोघर जाऊन, हे सुद्धा अभियान सुद्धा त्या ठिकाणी राबवलेलं आहे. आयुष्यमान कार्ड सुद्धा आपल्याला मिळण्याचं सुद्धा आपण आता त्या पद्धतीने अभियान या ठिकाणी राबवलं आहे. तर ही जी जागृती आहे, ही जागृती आपण सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण म्हणत अत्यंत स्तुत्य आहे, याहीपूर्वी चालू आहे. पण आता ह्या सप्ताहामध्ये किंवा 2 ऑगस्टपर्यंत जो कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये आपण सर्वांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. ज्या ठिकाणी काही आपल्याला अडचणी भासतील तर आपण संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. कारण कालही मी सुद्धा काही लोकांना आयुष्यमान कार्डाची मिळण्याच्या दृष्टीने लोकांनी कुठे मिळणार, काय मिळणार, अशा प्रकारच्या विचारणा सुद्धा होत असतात. त्याची सुद्धा आपण जनजागृती केली पाहिजे. इथे गवळी तिट्यावर सुद्धा तिथे एक ऑफिस आहे, तिथे भारत सरकारच्या वतीने आयुष्यमान कार्ड सुद्धा काढून दिली जातात. अशा अनेक ठिकाणी आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामपंचायती विभागा स्तरावर सुद्धा अशा प्रकारचं अभियान राबवलं होतं. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा केलं होतं. आता सुद्धा शासनाने, केंद्र शासनाने आरोग्याचं स्वास्थ्य आपलं चांगलं राहावं, सर्वसामान्य जनतेचं स्वास्थ्य चांगलं सुधारणा व्हावी, अशा प्रकारचं हे अभियान राबवलेलं आहे. त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि प्रत्येक ज्या ज्या अडचणी असतील त्या आपण येवले सरांशी किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपण हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करूया. या ठिकाणी राज्य शासनाचा किंवा देशाचा जो आता जो शाश्वत विकासाचं ध्येय आहे, ज्याच्यामध्ये सर्वांसाठी आरोग्य ही एक कन्सेप्ट आहे की सर्वांना आरोग्य मिळालं पाहिजे. अगोदर आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या 3च गोष्टी होत्या. त्याच्यानंतर त्यात शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हणजे सर्वांसाठी आरोग्य कसं पाहिजे तर ते अफोर्डेबल पाहिजे, ॲक्सेसिबल पाहिजे आणि अवेलेबल पाहिजे. तर त्यामध्ये त्यांना सगळ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे की आज आपण सर्व पत्रकार बंधू इथं आहात, तर आपल्यामार्फत त्या सगळ्या शासनाच्या योजनांचं तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल, जेणेकरून त्या लोकांना त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना आहे, आयुष्यमान भव आहे, त्याचबरोबर आभा कार्ड आहे. तर यांचे लाभ काय आहेत? आता शासनानं 1.5 लाखाची मर्यादा महात्मा फुले जन आरोग्यमध्ये 1.5 लाखापर्यंत उपचार मोफत होते, ते आता 5 लाखापर्यंत केलेलं आहे. म्हणजे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, हे प्रयत्न करत असतं शहरा भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी. पण यामध्ये बऱ्याच लोकांपर्यंत त्या योजना पोहोचत नाही. तर आपल्यामार्फत मी आवाहन करतो की आपण त्या लोकांपर्यंत तुम्ही प्रसिद्धी देऊन त्या लोकांपर्यंत तुम्ही योजना पोहोचवा. आणि त्याचबरोबर जसं की उल्लेख केला की जसं की आपल्याला शारीरिक आजार आहेत तसं मानसिक आजार सुद्धा असतात आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की 18 वर्षाच्या वरील लोकांना जे तपासणी केली तर बऱ्यापैकी आता इथं जर बसलेल्या निम्म्या लोकांची तपासणी केली असते तर कुणाला हायपर टेन्शन असू शकतं, डायबिटीज असू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्या लक्षातच नाही आलं तर उपचार उशिरा मिळाल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आता 19 वर्षाची मुलं हार्ट अटॅकनं गेली, 30 वर्षाची गेली, 25 वर्षाची, अशा आपल्याला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. तर माझी सर्वांना आव्हान आहे की आपण दर 6 महिन्यांनी तरी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्याच्यामध्ये विशेषतः महिलांमध्ये असेल तर 50% महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण असतं. तर त्याच्यामध्ये महिलांनी पण लोहाच्या गोळ्या शासनाकडून मोफत दिल्या जातात. तर त्या लोहाच्या गोळ्या ज्या दिल्या जातात शासनाकडून, तर त्याची तपासणी करून हिमोग्लोबिन त्यांनी वाढवलं पाहिजे. तर त्यासाठी तपासणी करणं आवश्यक आहे. तर माझं असं सगळ्या उपस्थित जे आहेत तर त्यांना आव्हान आहे की सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आता जसं
शारीरिक आरोग्य आहे तसं मानसिक आरोग्यासाठी पण आपल्याला थोडासा वेळ काढावा. सगळ्यांनी 1 तासभर सकाळी फिरायला जाणे असेल किंवा योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, तर या सर्वांना पण आपण वेळ देऊ आणि 1-1 तास आपल्यासाठी स्वतःसाठी काढू, जेणेकरून आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहील. आणि जसं अवयवदानाचं आता आहे तसं मी आता मॅडमनी सांगितलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, तर ऑलरेडी माझ्या वडिलांनी आता ऑफलाईन फॉर्म भरला होता, तसं आता मी ऑनलाईन फॉर्म आता भरणार आहे. आणि आपल्याला पण आवाहन करतो की सर्वांनी अवयवदानाचा फॉर्म भरा, की एक माणूस एक जर डोळे दिले तर 2 नेत्रहीन माणसं दृष्टी बघू शकतात. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर कुणाला तरी त्याचा लाभ येऊन त्यांना म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरात जाळल्यानंतर पुरल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही, तर आपल्यानंतर जर कुणी जग बघू शकतं आणि आपल्याला त्याच्याबद्दल धन्यवाद देऊ शकतं, तर ते अवयवदान ही चळवळ आहे, ज्याच्यामध्ये आपल्या जे चांगले बॉडी पार्ट्स असतील तर त्याचं रिप्लेसमेंट होते. किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकेल, डोळ्यांच्या बाबत तर डोळे दिले तर दोघा लोकांना अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकेल, किंवा आणखी ज्या काही बुद्धी असतील सेल असतील तर त्याच्या जे चांगलं आहे ते डोनेट केलं तर ते अधिक प्रमाणे करणं आवश्यक आहे. की भारतामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत, ऑर्गन डोनर मिळत नाहीत. तर माझं सर्वांना आव्हान आहे की मी फॉर्म भरणार आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये पण मॅक्झिमम लोकांना फॉर्म भरण्यासाठी मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे. तसं आपण एक ड्राईव्ह स्वरूपात घेऊ आणि मॅडम आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचे फॉर्म भरले जातील आणि त्याची यादी करू की आपण त्याच्यामध्ये किती लोकांनी अवयवदान फॉर्म भरण्यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देऊ. आपण आता भरून आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांचे जर तसे काय दुर्दैवाचा जसा प्रसंग घडला तरी आपण त्याच्यामध्ये उदार मनानं ते देण्यासाठी तयार राहिलं पाहिजे, कारण की ते कुणाला तरी उपयोगी येईल आणि कोणतरी त्याच्यामधून त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे असा एक उदात्त हेतू ठेवून सर्वांसाठी आरोग्य हा जो शाश्वत विकास ध्येय आहे तर आणि त्याचंच एक पाऊल म्हणून आपल्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम आहेत, तर त्या आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मोलाची मदत होईल अशी आशा बाळगून आपण या संयोजकांनी इथं कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद.